मॅचच्या दिशेने जाऊयात. या संपूर्ण भारतातील श्रीमंत खेळाडू सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाला. अर्थातच केतन म्हात्रे वाकलन गावचा. तदनंतर आपण पाहिलं तर श्रीमंत का तर तब्बल आपण पाहिलं तर 37 बाईक आणि तदनंतर आपण पाहिलं तर 4 फोर व्हीलर सध्या आपण पाहिलं तर याच केतन म्हात्रेच्या अगदी शोरूम मध्ये आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. चर्चा होणार कारण की खूप चर्चा करण्यासारखी स्पर्धा आहे. केतन म्हात्रेच्या समोर गोलंदाजीसाठी पहिला चेंडू सर बॅटीनं इनसाइड आउट. अगदी चेंडू आपण पाहिलं तर हवेमध्ये धावा भेटतील या पहिला चेंडूवरती केलं जाते स्वागत. आइए स्वैग से करेंगे आपका स्वागत. 4-4-4 चौकार. केतन म्हात्रे नावाचा बँड आपण पाहिलं तर वाकलनचा हिरो अर्थातच ज्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व सध्या आपण गाजवलेलं पाहायला मिळतोय तो केतन म्हात्रे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर अनेक युवा खेळाडूंना जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठा फॅन फॉलोवर सध्या केतन म्हात्रेचा. आणि रात्री आपण पाहिलं सुप्रीमो चषकामध्ये देखील आपण जर पाहिलं तर केतन म्हात्रेचा बोलबाला सातत्यानं राहिलेला आहे. तो केतन म्हात्रे सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अंधेरी नगरीमध्ये दाखल झालाय. एका बाजूला केतन म्हात्रे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सागर रणपिसे. दोघी खेळाडू आपण पाहिले तर मैदानामध्ये दाखल झाले. जतनच्या हातामध्ये चेंडू आहे. जतन देखील आपण पाहिलं तर रतनच्या हातामध्ये सध्या आपण पाहिलं तर अगदी चेंडू. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती स्वागत केल्यानंतर इथून पुढचे 5 चेंडू काय राहतात. पॉवर प्ले स्पेशलिस्ट केतन म्हात्रे यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने आपण पाहिलं तर खेळला जातोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. आणि केतन म्हात्रेचा विचार केला तर केतन म्हात्रे आक्रमक शैलीचा खेळाडू आहे परंतु आज वेगळ्या टेम्परामेंट मध्ये पॉवर प्लेचं बंधनाचं षटक आहे. दोन्हीकडे आपण पाहिलं तर स्टार कास्ट तगडी आहे. एकीकडे आपण पाहतोय प्रथमेश पवार नाना सध्या आपण पाहिलं तर ॲज अ कॅप्टन म्हणून सध्या मार्गदर्शन करत असताना आपण पाहतोय यस्त्यांच्या मागे सध्या क्षेत्ररक्षणाची सजावट ते करत आहेत. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर खुल्या गटाच्या स्पर्धेचा भरपूर अनुभव असलेले सगळे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. रतन तयार सर बॅटीनं उचलला जातोय. आहे खेळाडू ओंजळीमध्ये चेंडू जातोय. हवा आहे सुटले या मैदानामध्ये मात्र एलिव्हेशन बटलं होतं. अंतर थोडस कमी राहिलं. दूरी रही अधुरी. तदनंतर पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये रतननं खेळला कमबॅक. बॅटिंग करत असताना सागर रणपिसेला मात्र बाखरी पाठवलंय. विकेटचं पतन. बॅटर आउट. चला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का या ठिकाणी लागलाय देवी 11 टीमला. आणि सागर रणपिसे मैदानाच्या बाहेर परंतु सध्या केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता त्याच्या सोबतीला कोण येईल त्यावर प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक तारे सितारे सध्या आज पाहिलं तर या अंधेरी नगरीमध्ये दाखल झालेत. आणि केतन म्हात्रे आपण जर पाहिलं तर अगदी आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. ज्या पद्धतीनं किरणने आता सांगितलं 37 बाईक सध्याचा महाराष्ट्राचं बायकर मॅन म्हणून त्याची एक वेगळी ख्याती आहे. आणि प्रचंड मोठा फॅन फॉलोवर आणि बरेचसे गाणे देखील केतन म्हात्रेवर चित्रित केले गेलेले आहेत. अगदी कारण की ज्या पद्धतीने चेंडू हाताळला रतन कारण की यष्टांच्या मागे आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मास्टरमाइंड कॅप्टन डाऊन टू अर्थ कूल कॅप्टन प्रथमेश पवार नाना यष्टांच्या मागे उभे आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाजाला संपूर्ण अनुभव संपूर्ण अभ्यास त्यांच्या माध्यमातून सांगितला गेला. कारण की जशी विकेट पडली नाना धावत आले. गोलंदाजासोबत चर्चा केली. या बॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजही महत्वाचा आहे त्याच पद्धतीने विकेट किपर कशा पद्धतीने नाना गोलंदाजाला चेंडू टाकण्यासाठी दिशा देत आहेत कशा पद्धतीने गायडन्स करतायत हेही महत्वाचं आहे. चांगली मॅच. टीमची टोटल आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड वरती. चल नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेत. नाव सांगायचंय. रतनचा हा बॉल यावेळेला तर बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला बॉल जातो. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय. दुसरी धाव आणि अगदी चिताच्या चपळाईने तिसऱ्या धावेसाठी कॉलिंग झालाय. सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं. आणि हेच तर खरं खासियत आहे दोन्ही खेळाडूंची. 1-2 का 3 चांगल्या पद्धतीने धावा कंप्लीट केल्या गेल्या. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. मात्र क्षेत्ररक्षण आता सजवलं गेलं.
मगाशीच मी उल्लेख केला प्रथमेश पवार सर यांचा. नाना सध्या आपण पाहिलं तर यष्टांच्या बागे असताना क्षेत्ररक्षण थोडंसं सरकवलं जाते. गोलंदाजाला ज्या पद्धतीने रतनला कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते, कारण की आतापर्यंत कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय रतनचा. हो या देखील आपण पाहिलं तर अगदी अमनकट्याच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, मात्र जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. गोलंदाजी करत असताना लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आहे. केतन मात्र एका बाजूला, कारण की या मैदानामध्ये आतापर्यंत षटकार चौकारांसाठी तुम्हाला मेहनत करावी लागते, कारण की आतापर्यंत ज्या खेळपट्टीवरती तुम्ही आधी मॅचेस खेळत आलात, या मैदानाची खऱ्या अर्थानं परिभाषा वेगळी आहे, या मैदानाचा अंदाज वेगळा आहे. इथे अडचणी चोहो बाजूला आहेत, बाउंड्री लाईनच्या दिशेने झाडं आहेत, मध्ये रस्ता आहे, या सगळ्यांना पार करायचंय. बाहेरचा चेंडू, चांगला छेडछाडी केली, ड्राईव्ह अप्रतिम फटका, मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अगदी हातामध्ये. एका सिंगल धावेवरती मात्र समाधान मानलं जात आहे. एका धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 1 चा आपण पाहिलं तर खेळ संपुष्टात येतोय. आतापर्यंत ओव्हर जर आपण पाहिली तर गोलंदाजाच्या दिशेनेही राहिले, आणि या ओव्हर मध्ये केतन मात्रेच्या बॅट मधूनही चौकार आलाय. कधी फलंदाज कधी गोलंदाज अशी राहिले पहिला ओव्हरचा खेळ. संघाची धावसंख्या 10-10, 10 धावा एक गडाच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करते टीम आपण पाहिलं तर डेबी 11 संघ. मॅच चांगली होणार आहे, कारण की दोन्ही बाजूला स्ट्रायकर्स आहेत, दोन्ही बाजूला हिरो आहेत, दोन्ही बाजूला शेर आहेत, दोन्ही बाजूला सवा शेर आहेत, दोन्ही बाजूला बाहुबली देखील आहेत. या मॅच मध्ये मजा वेगळी आहे. पहिल्या षटक रतनचं मी म्हणे अतिशय चांगलं राहिलंय, कारण फक्त 10 धावा त्यांनी खर्च केला. एकीकडे आपण पाहिलं सागर रणपीसे देखील आला होता आणि त्याची विकेट घेतली. त्यानंतर केतन मात्रे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि असं असताना देखील फक्त 10 धावांवर पहिली विकेट घेतल्यानंतर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा. देवी 11 टीम मी विनंती करेल मध्ये 10 धावा खर्च झाले. तदनंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये पुन्हा क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पहा ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जाते सातत्याने. यष्टांच्या मागे विकेट किपरच्या मागे किती खेळाडू उभे केले जातात, किती खेळाडूंना उभं केलं जातं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कारण की एखादा जर नो बॉल फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मुळे तुम्हाला पडला तर तिथून पुढे गेमही चेंज होतो. कारण की आर्यनच्या हातामध्ये आता चेंडू दिलाय, आणि जसा आर्यन गोलंदाजी दाखल झालाय तसं मात्र क्षेत्ररक्षणामध्येही बदल झाला. मॅचला मजा येईल. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहताय ज्या पद्धतीने या मॅच मध्ये जबाबदारीचं क्रिकेट त्यालाही खेळायचं आहे. बाहेरचा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न लफ्ट केला. एक सिंगल धाव इथे भेटेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या आता मात्र 11 वरती जाऊन पोहोचते. हरीश जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण की हरीश जाधवला माहिती आहे या मॅच मध्ये लवकर विकेट गेली एकतर सागरची, आणि त्यानंतर हरीशला आज पार्टनरशिप केतन मात्रे सोबत कशा पद्धतीने करता येईल यावरती मात्र या खेळचा धावसंख्येचा अंदाज घेतला जाईल. फटका चांगला आहे, ताकदवान आहे. वाकलांचा वाघ आज अंधेरीमध्ये रडकारी फोडतोय, आणि अगदी केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय. 7 बंगलो प्रीमियर लीग 2025 चा दैदिप्यमान अप्रतिम षटकार. थोडस शॉर्ट बॉल केतन मात्रेसाठी, आणि अशा प्रकारच्या शॉर्ट बॉलवर तो अतिशय आक्रमक रवैया धारण करतो, आणि हेच या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. त्याने अगदी व्ही शेप मध्ये खेळत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी ठोकून दिला, आणि वाकलनपासून अंधेरीपर्यंत आपण प्रवास का केलाय या बॉलवर त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. प्रवास सातत्याने प्रत्येक महाराष्ट्रभर राहिला, महाराष्ट्राच्या बाहेर देशापर्यंत राहिला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांची फिटनेस ही महत्वाची, आणि या सगळ्या गोष्टी सांभाळल्या. याआधी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूला तुम्ही मॅन ऑफ द मॅच देत असताना चांगला प्रश्न विचारला होता, जिथे आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतात. तेव्हा खेळाडूंना सांगितलं क्रिकेट हे आमचं काम आहे, आणि कामाला कामाच्या पद्धतीने घेतल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या किंवा यूज टू होतात. अप्रतिम मॅच. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17-17 या आकड्यावरती. आर्यनच्या विरोधामध्ये पहिला चेंडू तर एक धाव आली आहे, मात्र दुसऱ्या चेंडूवरती केतन मात्रेनं षटकार लगावला. म्हणजेच काय
जेव्हा जेव्हा केतन मात्रे येतोय तेव्हा तेव्हा धावा होत आहे, मात्र चान्सही क्रिएट केला जातोय. नो मान्स लँड मध्ये चेंडू मात्र दाखल होतोय आणि अखेरीस मात्र धाव कंप्लीट केल्या जातात 2. केतन मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यासाठी जात आहेत जरूर, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजही कमबॅक चांगल्या पद्धतीने करतोय. चल केतन मात्र थोडंसं आक्रमक रूप धारण करतोय, कारण ते नॅचरल त्याची स्ट्रेंथ आहे. केतन मात्र संयमी खेळ जेव्हा गरज असतो तेव्हा नेहमीच दाखवतो, परंतु आक्रमकता ही त्याची शैली आणि तो दाखवतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय, वन्स अगेन इट्स अ ह्यूज हिट मॅक्सिमम षटकार. अगदी पोहोचवला सर्वात लांब लचक षटकार 7 बंगलो प्रीमियर लीग 2025चा. केतन मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतो की मारता कम भगाता ज्यादा आणि त्याच्या टप्प्यामध्ये आलेला चेंडू मात्र आता सीमारेषेच्या बाहेर नव्हे तर संपूर्ण आपण पाहिलं तर स्टेडियमच्या बाहेर पोहोचवले जातात. जा आणि घेऊन या हा चेंडू असा संदेश जणू देतोय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आता 25 या आकड्यावरती 25. केतन मात्र एका बाजूला आपण पाहिलं तर वाकलनचा वाघ तर दुसऱ्या बाजूला मात्र अगदी आर्यनला या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून दाखवावाच लागेल. चांगली मॅच. आणखीन एक उचलला जातोय आणि केतन मात्र आता बोलत असेल, बोला था पैरों पे नहीं डालने का मेरे दोस्त. ज्या पद्धतीने बॅटच्या समोर टाकला तिथे सरळ बॅटीने खेळला गेला, पायावरती टाकला, फ्लिक केला. मनगटामध्ये असलेल्या संपूर्ण ताकदीचा उपयोग मात्र केला जातोय. वाकलन गावासाठी खेळणारा केतन मात्र संपूर्ण जगतातला श्रीमंत खेळाडू बनला आणि बघता बघता अंधेरीच्या 7 बंगलो प्रीमियर लीग मध्ये मात्र त्याच्या धावाची वेगळी छाप पडली गेली. हा तो खेळाडू आहे ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र गर्दी करत असतात आणि केतन मात्र या मॅच मध्ये किती धावा करतोय, धावा किती होतील त्यावरती मॅचची वेगळी मजा आहे. संघाची धावसंख्या अगदी मात्र जाऊन पोहोचले 29. 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पाहताय तुम्ही. सरळ बॅटीनं व्ही शेप मध्ये खेळाडू वेगाने जातोय. चेंडू आपण पाहिलं तर बंदुकीतून निघालेल्या गोळीसाठी आणखीन एक निघून घेत जातोय. 4-4-4 चौकारासाठी. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम परफॉर्मन्स आर्यनच्या विरोधामध्ये. धुतलं गेल्या आर्यनला या मॅच मध्ये, कारण की तब्बल आतापर्यंत एका चेंडूवरती एक सिंगल आले, मात्र 6-6-4. तुम्हाला वाटेल हा फोन नंबर आहे, नाही आर्यनच्या गोलंदाजीवरती केलेली बॅटिंग आहे. 23 धावा त्यानं आतापर्यंत ठोकल्यात आणि संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित संपूर्ण 7 बंगलो प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, ज्यामध्ये 15वा वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत आहे. पहिली विकेट गेल्यानंतर सागर रणपिसेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली केतन मात्रेने आणि तदनंतर मात्र षटकारांची चौकारांची आतषबाजी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये अगदी बिनबादल बरसात केतन मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल धावा आल्या, त्या 23 धावा. त्याच्यामध्ये केतन मात्रेच्या बॅटमधून मोस्ट ऑफ रन्स आपल्याला येताना पाहायला मिळाल्या आणि आक्रमकता आता त्याने शैली त्याची आहे ती शैली धारण केली. आणि केतन मात्रेचा जर आपण किरण विचार केला तर तो 360 डिग्रीचा पूर्णपणे वापर करतो. तो कधी स्कूप मारतो तर कधी आपण पाहिलं तर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करतो. व्ही शेप मध्ये भरपूर फटके देखील मारतो, परंतु स्लॉग स्वीप देखील मारताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये त्याचे लाजवाब फटके आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर स्विच हिट देखील मारतो. अर्थातच केतन मात्रे आला की मैदानाच्या संपूर्ण बाजूला फटक्यांची आतषबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि म्हणून संपूर्ण भारतवर्षामधील सर्वांचा लोकप्रिय खेळाडू का बरं केतन मात्रे ते आपल्याला या मैदानावर तो दाखवत असताना अप्रतिम रतन दाखल झाला. पहिला चेंडू बॅटच्या रडामध्ये क्रॉस बॅटेड आहे. खेळाडू डीप मिड विकेट रिजनला अगदी चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि जिथे मात्र कॅचही पकडली जाते. प्रेक्षकांची बोट मात्र आकाशाच्या दिशेनं गेलेत आणि आता पंचांचं काम मात्र वाढलं गेलंय. व्हॉलेंटियर्स देखील आहेत तिकडे. 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचे व्हॉलेंटियर्स देखील तिकडे उभे आहेत. लेट्स सी आता पंच येस इट्स ची आउट. बॅटरला जावं लागेल, कारण की जे 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचे आहे ते लगेच उभे राहिले आणि त्यांनी कळवलं की हा फलंदाज आहे आउट. तर कॅच घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आपण जर पाहिलं तर झाडांचा अडथळा होता, अशा परिस्थितीमध्ये देखील शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली, शेवटच्या क्षणाला हाताचा पिसारा केला आणि तदनंतर मात्र अलगद कॅच जे त्या ठिकाणी घेतली गेली. परंतु मी म्हणेन किसन देवेंद्र त्या ठिकाणी आहे
आणि भरपूर सराव आपण या सर्व खेळाडूंचा पाहतो आणि म्हणून अशा प्रकारचे डिफिकल्ट कॅचेस देखील अगदी सहजगत्या घेताना हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. रतनने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मी म्हणेल चमकला रतन, कारण की या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 3 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली तेव्हा विकेटच्या शोधामध्येच टीम आली होती. म्हणजे टीम आपण पाहिलं तर विकेटच्या शोधामध्ये असताना हरीशनं मात्र माघारी पाठवलं. चला मैदानाच्या आतमध्ये अर्थातच हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक मैदानं या सर्व खेळाडूंनी गाजवलेले, आज अंधेरीच्या नगरीमध्ये हे मैदान गाजवण्यासाठी हे सर्व खेळाडू, परंतु रतनचं कौतुक करावं लागेल. डेव्ही 11 संघ हेच सांगण्याचा प्रयत्न करत असेल SP वॉरियर संघ की हे मेरे अनमोल रतन अजून एक विकेट मिळू दे. हो यॉर्कर खोडून करण्याचा प्रयत्न हलक्या त्यानं फक्त मान दिला. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. श्रेयस कदम एका बाजूला आपण पाहिलं तर बँड्रा विभागातून दाखल झाल्यानंतर आज अंधेरीच्या 7 बंगलोर स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये मात्र केतन मात्रे एका बाजूला, श्रेयस कदम, दोघांच्या बॅटमधून कशा धावा येतात. रतनने अनमोल रतननं आतापर्यंत गोलंदाजी करत असताना फलंदाजाच्या पायामध्ये चांगल्या बेड्या ठोकल्यात. हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न, चतुर आहे, चालाक आहे, हुशार आहे. जिथे आपण पाहिलं तर चेंडू अगदी फुल टॉस होता, याच फुल टॉसला फक्त दिशा दिले, फाईनला खेळून काढलाय. धावा भेटतील या फटक्यावरती. 4-4-4 चौकार. कोण बोलतं नेहमी ताकदीचा उपयोग व्हावा, शक्तीपेक्षा युक्ती देखील बरी आहे. या फटक्यावरती होती केतन मात्रेची युक्ती. मागच्या ओव्हरमध्ये केतन मात्रेने आपल्या वनगटातील ताकदीचा वापर केला, परंतु तदनंतर आपण पाहिलं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि तदनंतर आपण पाहिलं की युक्तीचा वापर केला. म्हणूनच आपण पाहिलं तर स्कोर कार्ड आता अगदी मी म्हणेन एक्सप्रेस वेवर धावतो तशा पद्धतीने धावायला सुरुवात झाली. फुलटॉस बॉल, किसन देवेंद्र त्या ठिकाणी आहे. अगदी बॉल वेगाने अडवला गेला तोपर्यंत तेवढाच क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं या दोन्ही खेळाडूंनी आणि 2 धावांनंतर या स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर 40 आतापर्यंत स्कोर कार्डवर. चला तिसरं षटक मार्गस्थ आणि 40 स्कोर कार्डवर रतनवर जबाबदारी आता वाढलेली आहे. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये या वर्षीच्या सत्रामध्ये अक्षरशः टेनिस क्रिकेट विश्व गाजवलेले खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करणं कसोटी आहे. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका, यावेळी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये आणि थोडंसं कुठेतरी टेम्परामेंट. एकीकडे आपण पाहिलं केतन मात्रेच्या बॅटमधून भरपूर रन्स येताना पाहायला मिळत आहे. श्रेयस कदम देखील मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही आक्रमक खेळाडू आहे आणि आता रतन त्यांच्या समोर अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी साकारत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत रतनची. अप्रतिम फटका, एका हाताने घेण्याचा प्रयत्न, एक हात निसटलाय. 1 हँडेड स्ट्रोक आहे हा, फाईनला अगदी निघून जाईल. येस, आणखीन एक येतोय 7 बंगलोर स्पोर्ट्स असोसिएशन. 4 चौकार. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी जाऊन पोहोचते या 4 धावेनं 45 धावसंख्या. एका बाजूला केतन मात्रे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच श्रेयस कदम. आजही आठवते ती मॅच 10 PM म्हणजे शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या विरोधामध्ये ज्या जहीर कालियाला कोणताच फलंदाज आतापर्यंत खेळू नाही शकला, ज्या जहीर कालियाच्या गोलंदाजी समोर फलंदाजांनी नांग्या टेकल्या होत्या, त्या जहीर कालियाला आसमान दाखवत असताना 3 चेंडू 3 षटका टोकणारा जर कोण होता तर अगदी महाराष्ट्राचा आणि बँड्राचा 6 किंग, हेलिकॉप्टरचा बादशाह श्रेयस कदम तो होता. आणि तदनंतर आपण पाहिलं तर संपूर्ण शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मात्र याच खेळाडूच्या डावानं मात्र जयघोष होतं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर प्रत्येकाची झाली कॉलेज अभिमानानं छाती फुलली गेली की होय हा श्रेयस कदम आमच्या विभागातला, हो हा श्रेयस कदम आमचा, ज्यानं जहीर कालियाला आसमान 3 चेंडूवरती दाखवलं होतं. चला या 45 स्कोर कार्डवर लागल्यात आणि सध्या ज्या पद्धतीने केतन मात्रे सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि तेच किरणने सांगितलं की टेनिस क्रिकेट विश्वातील संपूर्ण हे तारे सितारे आहेत. खरं तर ज्या खेळाडूंना पाहण्यासाठी तुडुंब गर्दी प्रेक्षक करत असतात ते आज या अंधेरीच्या नगरीमध्ये या ठिकाणी सर्व खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 घेऊन मार्गस्थ समोर आहे केतन मात्रे. हकीम. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल
पहिलाच बॉल यावेळेला मात्र बॉलबाग ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल आग तो दोनच तर थोडीशी कमी येत आहे षटकार चौकारांची खऱ्या अर्थानं परिभाषा जास्त बोलली जाते कारण की ज्या फलंदाजांना आपण पाहिलं तर षटकार चौकारांसाठी ओळखलं जातं ते सिंगल डबल वरती कसे शांत बसतील संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते अर्थातच 50 धावा स्कोर कार्ड वरती मात्र सजल्या गेल्यात एका बाजूला आपण पाहिलं गोलंदाजीसाठी अर्थातच वेगवान आणि चतुर हुशार गोलंदाज हकीम येतोय तर दुसऱ्या बाजूला श्रेयस कदम या मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग सध्या परफॉर्मन्स चालू आहे केतन मात्रे अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला आलेला पहिल्या फळीतला फलंदाज आहे तो मैदानामध्ये तळ टोकून उभा आहे आणि आज सिंहाचा वाटा मात्र त्याचाही राहतोय जास्त दुसऱ्या बाजूला श्रेयस कदम सफल झाला यॉर्कर खोडून काढला हेलिकॉप्टर शॉट बाकी काढलाय तदनंतर आपण पाहिलं तर निघून जाते वन बाउंस मस्तक पे दस्तक देते हुए ये बिगेन चली गई 4-4 7 बंगलो असोसिएशन स्पोर्ट्स असोसिएशनचा येतोय आणखीन एक दमदार चौकार 54 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात आणि आता चौकारांचीच भाषा दोन्ही खेळाडूंची बॅट या ठिकाणी बोलायला सुरुवात केली आणि तू म्हटलं ज्या पद्धतीनं की ज्याला तूप रोटी खायची सवय आहे डाळीवर ते कसे भागतील आणि म्हणूनच या खेळाडूंचं नॅचरल स्ट्रेंथ जर आपण पाहिलं चौकार षटकार ही त्यांची खासियत आहे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगामध्ये दोन्ही खेळाडू सध्या पाहायला मिळतात हकीम पुन्हा एकदा तयार श्रेयस कदम ओ यावर टप्पा पडल्यानंतर काटा थोडासा बदललाय परंतु पंचांचा इशारा याच दरम्यान आला इट्स अ वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल हा बॉल आणि हाच तो प्रयत्न या ठिकाणी हकीमच्या माध्यमातून राहिलाय की बॅट्समनच्या रीच पासून थोडासा कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न कारण जे बॉल रीच मध्ये टाकले त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी पिचिंग केलंय आणि त्याचमुळे थोडासा हा प्रयत्न नक्कीच हकीम करत असताना हकीमचा हा बॉल घुटना टेक तमाशा देख बॉल सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा त्याच्याकडे आपण थांबलो यस इट्स अ 4 रन 4 धावा आता चौकार चौकार षटकार चौकार चौकार अशा पद्धतीची आतषबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू करताना पाहायला मिळतात चेंडू मैदानामध्ये पोहोचवला जाईल कारण की ज्या पद्धतीने हा फटका लगावला अगदी पॉवरफुल होता ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पॉवरफुल फटक्यावरती चेंडू अगदी गोळी केला जा आणि शोधून घ्या मात्र शोधण्यापेक्षा चेंडू बागवला गेलाय टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते आता 59 आकड्यावरती गाडी अगदी वेगानं चालली कारण की ही बुलेट ट्रेन नाहीये ही वंदे मातरम ट्रेन आहे जी आपण पाहिली तर अगदी रफ्ताने जाते एका बाजूला वार केले जातात केतन कडून दुसऱ्या बाजूला पलटवा सुरेख फटका सर बॅटीनं आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून निघून जातोय श्रेयस कदमच्या बॅट मधून येतोय अर्थातच 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचा हाय अँड हँडसम षटकार ओ यावेळेला आपण पाहिलं बॅकलिपचा खूप चांगला वापर केला सीधी बॅट बिलकुल नो बकवास आणि अशा पद्धतीने बॉलला व्ही शेप मध्ये खेळलाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर श्रेयस कदमच्या बॅट मधून आला हा षटकार आणि आता जर पाहिलं तर मागचा षटकार आपण पाहिला तर तो आपण मिड विकेटला पाहिला चौकार मिड विकेटला पाहिला तदनंतर व्ही शेप मध्ये आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑनला हा षटकार पाहायला मिळाला आता षटकार आणि चौकारांची भाषा या ठिकाणी श्रेयस कदमची बॅट बोलायला सुरुवात झाली हकीम तयार आणखीन एक बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं रनवेवरच पिचिंग होत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार या स्कोर कार्डचा जर विचार केला तर आता तुम्ही पाहू शकता पहिल्या बॉलवर फक्त 1 आली तदनंतर 4-4-4-6-4 अशा प्रकारची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर षटक क्रमांक 4 मध्ये टोटल 24 धावा ठोकून काढल्यात श्रेयस कदमच्या बॅट मधून काही हायस्ट स्कोर बोलू शकतात आतापर्यंत सर्वात महागडे षटक की येणारा प्रत्येक सर पहिल्या इनिंग मध्ये जेवढ्या जास्त धावा येतील तेवढ्या सेकंड इनिंग मध्ये मजा तेवढीच येणार आहे प्रेक्षक बोलत असेल धावा येऊ देत जास्त येऊ देत आम्हाला मॅचेस बघायचे पैसा वसूल मॅच कारण की आजचा वार पूर्ण क्रिकेटसाठी आहे 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित 7 बंगलो प्रीमियर लीग साठी आज संपूर्ण क्रिकेटचा वेळ स्पर्धेसाठी आहे पहिल्या ओव्हरला 10 आल्या दुसऱ्या ओव्हरला 23 आल्या तिसऱ्या ओव्हरला पूर्ण मार्केट डाऊन गेलं 12 आल्या आणि त्यानंतर 24 आल्या एखाद्या दुसऱ्या ओव्हर मध्ये फलंदाज पुन्हा कमबॅक करतात श्रेयस कदमची जेव्हा एंट्री झाली तेव्हा मात्र धावा यायला सुरुवात झाली 4-4 4-6-4 अशा पद्धतीने त्याची बॅटिंग राहिली दुसऱ्या बाजूला केतन मात्रे गोलंदाजीसाठी आपण पाहिलं
मिस्टर अजय आता मात्र दाखल होतोय. एक कट्टर गोलंदाज, ज्या पद्धतीने जादूगर गोलंदाज म्हणून ओळखला जातो टेनिस क्रिकेटमध्ये, चांगला प्रवास राहिला अजयचा देखील. येस, त्याच विठ्ठन केलाय, बॅकफुटला जातोय, ताकदमय फटका आहे, खेळाडू चेंडूच्या खाली, विकेटचं अगदी पतन होईल आणि वाकलनचा केतन मात्रे मात्र मैदानातून आता बाहेर जाईल. चांगली बॅटिंग राहिली केतन मात्रेची या मॅच मध्ये, ज्यानं आपण पाहिलं तर 35 धावा वैयक्तिक बॅटिंग करत असताना टोकले आणि अखेरीस गोलंदाज अजयला बाहेर काढलं आणि आपल्या पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा अडकवला. वाकलनच्या केतन मात्रेला मात्र थांबवलं. विकेट क्रमांक 3, धक्का क्रमांक 3. 35 धावांचं वैयक्तिक योगदान देऊन केतन मात्र मैदानाच्या बाहेर. अनेक मैदान ज्या पद्धतीने केतनने गाजवले, आज प्रेक्षकांची अपेक्षा आज या मैदानावर देखील पूर्ण केली. 35 धावांची आक्रमक केली त्याच्या माध्यमातून. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आकाश चिंदारिया, अँटॉफ हिलचा हा सितारा. आणि काल जर आपण पाहिलं तर सुप्रीमो चषकामध्ये देखील त्याचे संपूर्ण चाहते आले होते आणि संपूर्ण चाहत्यांच्या प्रत्येकाच्या टी शर्टवर आकाश चिंदारिया हे मिळवलेलं प्रेम आहे, हे मिळवलेली स्तुती आहे. आणि त्यांचे फॅन्स फॉलोवर सर्व जे खेळाडू खेळतात किरण, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे फॅन्स फॉलोवर आपल्याला पाहायला मिळतात आणि ते प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करताना पाहायला मिळतात. अगदी असहमत आहे. या गोष्टीवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर यावेळी सरळ बॅटीनं आकाश चिंदारिया मैदानामध्ये येतोय. पहिला चेंडूवरती स्वागत करतोय अजयचं, अगदी निघून जातोय. प्रेक्षकांना पकडला इवा कॅच, बाहेर मात्र पहिला चेंडूवरती स्वागत केलंय. हे खेळाडू मैदानामध्ये आपल्या टेनिस क्रिकेटच्या करिअर मध्ये षटकारी मारतात, धावाही मोजतात आणि प्रेक्षकही कमवतात. तेच प्रेक्षक खऱ्या अर्थानं जो ज्या खेळाडूनं कमवले तो आकाश चिंदारिया मैदानामध्ये. क्रॉस बॅट आहे, शॉर्ट आर्म पूल, फटका चांगला आहे, ताकदवर आहे. आपण पाहिलं तर अगदी देवेंद्र पाहत राहिले त्या चेंडूवरती, जिथे चेंडू निघून जातोय. 7 बांगलादेश असोसिएशनचा 6 धावेसाठी आणखीन एक येतोय, दे धक्का, हा घे चक्का, षटकार. आकाश चिंदारिया मैदानावर आला, त्याने आकाश दाखवलं पहिल्याच बॉलवर अजयला, तदनंतर दुसऱ्या बॉलवर देखील आकाश आया, खुशी आयला आया असं म्हणायला हरकत नाही किरण. सहमत आहे. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर 2 चेंडू 2 षटकार. बॅटची कहाणी तो ओडिशी आपण पाहिले तर अगदी रफ्तार राहते बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. यावेळी देखील बॅटच्या अगदी थोडासा बाहेर ठेवला, कॅच कॉल दिला जात. बॅटीची टॉप एज आकाश चिंदारियाने अक्षरशः मी म्हणेल की परत जायचा रस्ता पकडला होता अर्ध्यात, पण जशी कॅच ड्रॉप झाली तसा मात्र तो पॉपिंग क्रीज मध्ये छोटीशी स्माइल घेऊन दाखल झाला. या मॅच मध्ये एका बाजूला गोलंदाजी करत असताना अजय देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आतापर्यंत खेळपट्टी कोणाच्या प्रेमामध्ये पडली असेल तर खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडले, हे सिद्ध झालंय. श्रेयस कदमसाठी चेंडू होता, थोडासा बाहेर ठेवला, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. शफल करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, जिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉलला संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते, जी आपण पाहिली तर आता मात्र अगदी 83 आकड्यावरती या स्पर्धेमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या जर कोणी सजवली असेल तर बॅटिंग करत असतं देवी 11 या संघानं 83 धावा. आणि आधी तर बस, अजून पुढे पिक्चर भरपूर बाकी आहे. हा बॉल आणि इथे मात्र पाहू शकता यस्टा उध्वस्त, क्लीन बोल्ड आणि श्रेयस कदमला माघारी पाठवलंय. षटकार जरूर खालेत अजय या गोलंदाजाने, परंतु तदनंतर मात्र श्रेयस कदमला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. 8 चेंडू 27 ची चांगली बॅटिंग राहिली, शफल होऊन केल्याचा प्रयत्न. श्रेयस कदमला सातत्याने पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट खेळत असतात. एका जागेवरती शांत उभा राहून खेळत असताना श्रेयस कदमला फक्त हेलिकॉप्टर खेळताना पाहिलं, मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळत असताना शफल झाला. गोलंदाजाचे अजय चतुर निघाला, लेग स्टिक वरती टाकलेला चेंडू मात्र खेळत असताना थोडे फसले गेले आणि अगदी 27 धावा करून मात्र ते मैदानातून बाहेर जातात. येणारा प्रत्येक फलंदाज आपल्या परीनं सिंहाचा वाटा मैदानामध्ये ठेवतोय. पहा ना, केतन मात्रेनं 35 धावा, दुसऱ्या बाजूला श्रेयस कदमनं 27 धावा टोकल्यात. आज हरीश थोडा शांत राहिला आणि दुसऱ्या बाजूला सागरच्या बॅटमधून आज धावा आल्या नाहीयेत. मात्र ज्या पद्धतीने धावा कंप्लीट झाले, ज्या पद्धतीने धावा गोळा केल्यात, त्या आतापर्यंत 80च्या पार 83 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. सध्या आपण पाहिलं तर देवी 11 हा संघ ऍक्शन मध्ये दिसतोय, परंतु नंतरच्या दुसऱ्या इनिंग मध्ये इनॅक्शन मध्ये आपल्याला एसपी वॉरियर संघ देखील पाहायला मिळेल. तरुण आलेत
नवीन बॅट्समन पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आपण पाहतो. डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक बॉलवर आलाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्यासाठी कॉल दिलाय परंतु नाही, ते मात्र विकेटचं पतन होईल. आणि आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर लागल्यात धावा तब्बल 85, अर्थात 85 धावा स्कोअर कार्डवर लागल्यात आणि 86 धावांचं टार्गेट, अर्थात 30 बॉल आणि 86 धावा. टॉस साठी दोन्ही कॅप्टन रोहित 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मिलत स्पार्टन्स टीम खेळताना दिसेल. दोन्ही टीम यानंतर मात्र कॅप्टन मी विनंती करेल तुम्ही अगदी मैदानामध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. रोहित 11 संघ आणि मिलत स्पार्टन टीम दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करू. यानंतर टॉस तुमचा आणि यानंतर मॅच ही तुमची आहे. सो विनंती करेल आपण या. रोहित 11 एका बाजूला इन ऍक्शन तुम्हाला दिसेल, दुसऱ्या बाजूला मिलन स्पार्टन टीम. दोन्ही टीम कशा पद्धतीने स्क्वॉड घेऊन येते, कशा पद्धतीने स्क्वॉड त्यांचे पेपर वरती आहेत हेही बघायचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टॉस साठी जाऊयात. सूरज शिंदे सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस ऐकूयात. हॅलो, तर चला नेक्स्ट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचा 7 समुद्र पार प्रवास झाला असे खेळाडू आणि त्यातल्या त्यात आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. रोहित 11 चे कर्णधार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपण टॉस साठी यायचे. किरण सर, रोहित 11 आणि 11 आणि मिलन स्पार्टन्स मिलन स्पार्टन. चला आपण टॉस साठी या. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण लगेचच टॉस करणार आहोत. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रातील महत्त्वपूर्ण मॅच 4 वाजायला आलेले आहेत. आपण या ठिकाणी आयोजकांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. मिलत स्पार्टन्स एका बाजूला, रोहित 11 दुसऱ्या बाजूला. चला स्पीडअप घ्या, टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. रोहित 11 चे कर्णधार आपण देखील या. मिलत स्पार्टनचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. या कॅप्टन रोहित 11 टीम कॅप्टन तुमच्यासाठी थांबलोय कारण की समोरील टीमचा कॅप्टन आता मात्र येऊन थांबलेले आहेत. टॉस लवकरात लवकर करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. मिलत स्पार्टनचे कॅप्टन आमच्या सोबत येऊन थांबलेले आहेत. तर रोहित 11 कॅप्टन आपण या. चला रोहित 11 वारंवार आपल्याला कॉल केला जातोय, कॉल दिला जातोय. आपल्याला विनंती असेल आपण लगेचच नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. ऑलरेडी आपले प्रतिस्पर्धी संघ कर्णधार मिलन स्पार्टन्सचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत.
तर आपण देखील लवकरात लवकर टॉस सोडूया. जास्तीचे कॉल दिले जातात. आपण प्लीज. हो, तर 86 धावांचं टार्गेट आहे. मैदानामध्ये दाखल झालेत. अर्थातच एकीकडे आपण जर पाहिलं भावेश शेलार घाटकोपर बटवाडीचा सुपरस्टार एकीकडे आपण पाहतोय, तर दुसरीकडे आपण पाहतोय ज्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. ISPL चा पहिला हंगाम ज्या प्रथमेश पवारने जिंकलेला आहे ते प्रथमेश पवार अर्थात नाना या नावाने सुप्रसिद्ध असलेले प्रथमेश पवार नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. आणि 26 बॉलमध्ये शतक झळकवण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर ते प्रथमेश पवार. आणि पहिल्याच बॉलवर आपला क्लास सिद्ध करत असताना पहिला बॉल हुक केलाय. आणि तिथे मात्र आपण पाहूया एक धाव धावून तर काढली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि दुसरा धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. 86 धावांचं फार मोठं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर डेव्ही 11 हा संघ उतरलाय. SP वॉरियर हा संघ उतरलाय. अगदी बरोबर, कारण की या मॅच मध्ये 86 धावा, तुम्ही जेवढं मगाशी चर्चा केली की 86 धावा म्हणजे जेवढं जास्त धावा असेल तेवढी मजा या मॅचला येणार आहे. कारण की समोर देखील आपण पाहिलं तर 125 टीम आहे. शेर 125, बाहुबली, ग्रेट खली, खलीबली या मॅच मध्ये नक्की होणार आहे. आणि ही ती मॅच आहे जी प्रेक्षकांना हवीशी आहे. आशिष मेहरलचा हा बॉल यावेळी आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगाने बॉलवर क्षेत्ररक्षक गेले तोपर्यंत 2 धावा काढण्यासाठी भरपूर वेळ दोन्ही खेळाडूंकडे होता. 2 धावा काढल्या गेल्यात. थोडंसं वेगळं टेम्परामेंट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले दोन्ही खेळाडू. जर पाहिलं प्रथमेश पवार यांचा विचार केला लेदर बॉलचा भरपूर अनुभव आहे. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. या ठिकाणी या संपूर्ण क्रीडा संस्थेचे अध्यक्ष सचिन भाऊ तळेकर साहेबांच्या हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. रोहित 11 आणि मिलिंद स्पार्टसन हा संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस साठी येत असताना पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला आपण टॉस करतोय. या स्पर्धेचं कॉइन टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जातोय. टेल कॉल असेल, टेल इज अ कॉल. आणि या ठिकाणी हे टॉस जिंकलाय मिलिंद स्पार्टसन या संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी असेल तो म्हणजेच रोहित 11 या संघाचा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण 2 बिग बॅटल संघ खेळताना पाहणार आहोत. थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आणखीन एक आपण जर पाहिलं तर बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉपला अगदी वेगाने गेलाय. 2 बॉलवर किरण जर आपण पाहिलं तर 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर देखील केतन म्हात्रेकडून हलकीशी चूक झाली. तदनंतर चौकार आणि चौथ्या बॉलवर देखील चौकार आला. अर्थातच आता जर पाहिलं तर 12 धावा सध्या ऑन स्कोर्ड. आशिष मेहरुल पहिली गोलंदाजी करत असताना P1चं पहिलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. आणि भावेश शेलार सध्या मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदर शफल झाले होते. बॉल हवेमध्ये, कॅचचा कॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सुरेख झेल. व्हॉट अ कॅच, फॅन्टास्टिक कॅच ऑफ द क्वालिटी आपण पाहिलंय. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फिरोज शेखने हा अप्रतिम झेल पकडला गेलाय. आणि बऱ्याच वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण देखील की फॅक्टर राहतं मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या फिरोज शेखने ती कामगिरी केली. अगदी एक स्वतःहून एक आपण पाहिलं तर गोरेगाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. स्वतःहून एक वेगवान गोलंदाज आहे. या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं जे फास्ट गोलंदाज आहे ते चांगले क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्येही बघायला भेटतात. आणि फिरोज शेखनं ज्या पद्धतीने आपण पाहिलं कॅच पकडली गेली, हेच तर क्रिकेट आहे सर. सोप्या कॅचेस सोडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. अवघड कॅचेस सोप्या पद्धतीने पकडल्या जातात त्यालाही क्रिकेट बोलतात. आणि आज 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक ती गोष्ट बघायला भेटेल जी प्रेक्षकांना हवी आहे. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 1.5 लाख रुपयाचं असलेलं पहिल्या क्रमांकाची राशी, त्यानंतर स्पर्धेची ट्रॉफी. मी म्हणेल की ना पैशासाठी या ट्रॉफीसाठी, कारण की 7 बंगलोची स्पोर्ट्स असोसिएशनची ट्रॉफी तुमच्या घरामध्ये आहे म्हणजे घराला घर पण आहे असं म्हटलं जातं. संघाची धावसंख्या सध्या मात्र 12, 1 to 12 या आकड्यावरती. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. भावेश शेलार मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन बॅट्समन यश मैदानामध्ये आले. टार्गेट फार मोठं आहे किरण, त्यामुळे आक्रमकता आता धारण करावे लागेल. फार शांत बसून चालणार नाही. मोठे फटक्यांसाठी आता प्रयत्न करावेच लागेल. अभिनय तो कभी नाही. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आशिष मेहरुल.
ज्यावेळी मात्र टॅप केलं, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याने बॉलला पकडलं, तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगल नंतर आपण पाहूयात 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आपण पाहिलं तर 17च्या सरासरीनं अजूनही आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये भरपूर मोठी धावसंख्येची मजल गाठायची आहे. आज जर पाहिलं तर केतन म्हात्रे आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसला, त्याने देखील चमकदार कामगिरी 35 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर श्रेयस कदम हेलिकॉप्टर बॉय त्याच्या माध्यमातून देखील आपण 27 धावांचं योगदान पाहिलं. आणि तदनंतर 85 धावा तब्बल ठोकून काढल्यात डेव्ही इलेव्हन्स या टीमने. आता SP वॉरियर संघाला नावामध्ये वॉरियर आहे, त्यामुळे तशीच कामगिरी आज करावी लागेल. यशवर जबाबदारी आहे. नॉन स्ट्रायकरला आपण प्रथमेश नाना पवार अर्थातच अगदी चिवट खेळाडू आहेत. आणि आपण सातत्यानं पाहिलं तर लेदर बॉलचा भरपूर काही अनुभव प्रथमेश पवार यांच्याकडे आहे. आणि त्या अनुभवाचा वापर आणि टेनिस क्रिकेट विश्वाच्या अनेक मैदानात त्यांनी देखील गाजवले. नुकतंच जे आपण उल्लेख केलाय 26 बॉलमध्ये शतक ठोकण्याचा देखील विक्रम प्रथमेश पवार यांनी केलेला आहे. त्यामुळे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट किरण की सातत्याने हे खेळाडू एकमेकाच्या समोर रोज खेळत असतात. त्यामुळे प्रत्येकाचे प्लस पॉइंट, प्रत्येकाची दुपटी नस तुझ्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर ते प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या समोर तशाच पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आता यशवर जबाबदारी वाढली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज क्रमांक 2 विक्रांत चव्हाण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो डेव्ही इलेव्हन संघाकडून. आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार DN नगर अंधेरीचा हा सितारा सध्या अंधेरी नगरीमध्ये आपल्या स्वतःच्याच सिटीमध्ये खेळत असताना आपण पाहतोय त्याला. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीनं काटा बदलला, अक्षरशः यशला बीट करून गेलाय. आणि केतन म्हात्रेने बाकीचं काम केलंय. तोपर्यंत यश देखील अगदी अवाक झाल्यासारखी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तो देखील आश्चर्यचकित झालाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा विक्रांत. यशसाठी हा बॉल थोडस बॅकफुटला जात असताना मिड विकेटच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि एक सिंगल, फक्त सिंगलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून होईल. कारण त्यांना स्वतःवर आता आत्मविश्वास दाखवावा लागेल. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नसते असं म्हटलं जातं. मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये, कारण नाहीतर हातामध्ये पकडलेल्या वाळूसारखी मॅच हातातून निसटून जाईल. म्हणून प्रथमेश पवार आता आक्रमक रवैया धारण करतील का? अगदी. आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत चव्हाण DN नगर अंधेरीचा गोलंदाज. ओहो, चांगला चेंडू हाताला जातोय. पडल्यानंतर थोडासा जास्तच बाहेर गेल्यानंतर आपण पाहिलं तर आशाभूत नजरेनं नाना यावेळी पंचांकडे जरूर पाहतात. मात्र चेंडू ज्या पद्धतीने मेरिट मध्ये टाकला गेला, DN नगर अंधेरी मधून दाखल झालेला आज खेळाडू आपण पाहिलं तर अर्थातच प्रथमेश पवार नाना यांच्या समोर आपला अनुभव दाखवतायत. आणि गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये देखील मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम मॅच. पहिला चेंडू डॉट, तदनंतर एक धाव, तदनंतर डॉट, कभी खुशी कभी गम अशी राहिले ओव्हर. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मात्र अगदी आशाभूत नजरेने पाहिल्यानंतर आता मात्र थोडस पंचांसोबत चर्चा केली जाते. मात्र ज्या पद्धतीने पंचाने आपण पाहिलं तर डॉट बॉलचा डिसिजन दिला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर त्या गोष्टीही मानून आता बॅटिंगसाठी नाना पुन्हा स्ट्राईक वरती येतात. या गोष्टी कराव्या लागतात. अप्रतिम. कारण की तेच प्रथमेश पवार ज्यांनी तब्बल 26 चेंडू मध्ये अगदी 100 धावा टोकल्या होत्या. 11 षटकारी आणि 8 चौकारी त्याच्यामध्ये होते. आणि सध्या तसाच खेळ करावा लागेल. यावेळी शॉर्ट आर्म पोल जॅक केला चेंडूला. हे खेळाडू त्याच्या अगदी डोक्यावरून निघून जातोय. 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचा येतोय 4-4-4 धावेसाठी. अगदी चौकार. पहिल्या या अगोदरच्या बॉलवर थोडेसे नाराज झाले होते. तदनंतर मात्र स्वतः सफल झाले. आणि तदनंतर बॉल आपण पाहिला तर मिड ऑनला खेळत असताना, माफ करा, लॉंग ऑनला खेळत असताना आपण पाहतोय. आणि कुठेतरी आता दुसऱ्या बॉलवर राग व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि परंतु प्रथमेश पवार यांच्याकडे ती खासियत आहे किंवा त्यांच्याकडे तो क्लास आहे. आणि सातत्यानं तो क्लास अनेक मैदानावर त्यांनी दाखवलेला आहे. आता मॅच बॉलची मागणी पुन्हा एकदा होईल. ही मॅच वर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या SP वॉरियर्स देखील संघ करताना आपल्याला पाहायला मिळतो. हार मानण्यासाठी कोणी तयार नाही. चेंडू जर मैदानामध्ये नसेल तर त्याची पूर्तता केली जाईल.
कदाचित मॅच बॉल येतोय वाटतं, कारण की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एक मोठी चेसिंग करायची, जर मोठी चेसिंग झाली तर आज चर्चेत राहील. येस अंपायर, येस कदाचित व्हॉलेंटियर्स तिथे मी विनंती करेल आपणही थोडस थांबलात तर बरं होईल, कारण की क्रुशियल मॅचेस आता सध्या चालू आहेत. महत्वाचा जो ओपन हाफ संपूर्ण खेळला जातो, उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण लोकल हाफ खेळला जाईल. मात्र आज ओपन हाफ असताना व्हॉलेंटियर्सचं काम आणि त्यांची डोकेदुखी आज थोडीशी वाढलेली असेल. आज थोडी मेहनत त्यांनाही जास्त करावी लागेल. दोन्ही अंपायर्स कडे आमचं लक्ष सातत्याने आहे, मात्र त्यांचा डिसिजन आता काय राहतोय त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण पुढचा स्कोर आपण त्याच्या पुढे सांगणार आहोत. व्हॉलेंटियर्सला देखील खूप मोठी जबाबदारी घ्यावी लागेल, कारण सर्व जर आपण पाहिलं तर सगळे तारे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळे बाउंड्री लाईनवर आपल्याला सतर्क राहावं लागेल. थोडीशी मॅच जरूर ते, कारण की या छोट्या छोट्या गोष्टी असतात, या सर्व गोष्टींचा क्रुशियल मुवमेंटचा विचार केला जातोय. कारण की चेंडू अगदी 2 धाबा आहेत तिथून गेला की जो चौकार आहे तिथून गेला, आणि या दोन्ही गोष्टींची आता शहानिशा केली जाते. लेट्स सी, कारण की या सगळ्या गोष्टी येस अंपायर पहा आता सांगतात की या 2 धाबा आहेत, स्कोर 2 पावलं थोडासा मागेल, कारण की या मैदानाची खासियत हीच आहे, चेंडू मैदानामध्ये टीम पोहोचवायचा. येस, कारण की या मैदानाची खासियत तीच आहे. 7 बंगलोर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित स्पर्धेमध्ये आहे जुना बॉलला मॅच बॉलला हरवल्यानंतर अगदी जुना बॉल मैदानामध्ये टाकला जाईल. की ज्या पद्धतीने फॉर नसलेला चेंडू खेळत असताना तर नाना आतापर्यंत आपण पाहिलं तर मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात, कारण की माहिती आहे नानाला जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत मॅच काढण्याची क्षमता माझ्याकडे आहे, आणि जोपर्यंत नाना मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅचला वेगळी मजा येईल. कारण की 86चं टार्गेट जरी दिसत असलं तरी या मॅच मध्ये 86 करण्याच्या क्षमता बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर SP वॉरियर्स संघ देखील ठेवून आलाय, आणि सध्या त्या टीमची देखील आपण पाहिलं तर संपूर्ण स्क्वॉड ही स्ट्रॉंग आहे, फलंदाजांना भरलेली स्क्वॉड आहे, ऑलराऊंडर या स्क्वॉड मध्ये तुम्हाला दिसून येतील. हा पहा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर जातो, बॅट बॉलचा इशारा आता मात्र दिला जातो. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये आता ऍड होते. केतनला तुम्ही पाहता, आता केतनचे हावभाव तुम्ही पाहता, कारण की या गोष्टी आपण पाहिलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत या मॅच मध्ये, मात्र त्याही आपण पाहिलं तर रंजक पद्धतीने होतात. तुम्ही मॅच मधून कोणता आनंद घेताय त्यावरती मॅचचा आनंद तुम्ही लुटू शकता. संघाची धावसंख्या आहे 17-17. साखते दोनों तरफ से लगे, दोघी टीमला आपल्याला या ठिकाणी चांगला खेळ करायचा, जिंकाय, आणि त्यासाठी हे प्रयत्न अगदी प्रत्येक खेळाडूचे चालू आहे. तिथे मात्र पहा अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीनं सध्या टर्न करताना हा खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विक्रांत, आणि पूर्णपणे बीट केलंय प्रथमेश पवार यांना. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो, आणि थोडंसं दबाव तंत्र आता सध्या आपण पाहिलं तर डेव्ही 11 या टीमवर. यावेळी मात्र अगदी सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय, ह्यूज इट मॅक्सिमम षटकार. अप्रतिम फटका होता सरळ बॅटनं. जर तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहिला तर ज्या पद्धतीने थोडाशे शफल झालं सरळ बॅटीनं बॉटम हँडचा उपयोग तुम्ही पाहू शकता. पंच किती जबरदस्त केलाय, टायमिंग, टेम्परामेंट, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर टॅलेंट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फटक्यामध्ये दिसून आल्या. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस मात्र जाऊन पोहोचले. अर्थातच 23 या धावसंख्येवरती 23, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर येणारे तब्बल चेंडू बाकी आहेत 18, आणि 18 चेंडू मध्ये आता 63 धावा करायच्या आहेत. मॅच आता चालू झाली आहे, कारण की आतापर्यंतच्या 2 ओव्हर होत्या तिथे पाया मजबूत केल्या गेल्या, आणि इथून पुढे जी चालू होईल ती मॅच असेल. कारण की खऱ्या अर्थानं जो पिक्चर आहे तो आता चालू होणारे 18 चेंडू 63 साठी कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते. एक एक डॉट बॉल बॅटिंग करण्यात टीमला बॅकफुटला घेऊन जाऊ शकतो, मात्र बॉलिंग अटॅक कसा ठेवला जाईल, कारण की गोलंदाजी करणारी टीम कोणता एक्का कधी बाहेर काढते यावरती मॅच चांगली बनेल. यशला जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं नॉन स्ट्रायकरला यश आतापर्यंत होता, आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आशिष मेरुल, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं तोच पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आणि समोर आहे यश.
आशिष मेहरीलचा चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूला टर्न करण्यासाठी सातत्याने ओळखला जरूर जातो, मात्र बॅटिंग करत असताना यशला कशा पद्धतीने यश येईल, कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश पवार नाना यांचं उभं राहणं बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं बॅकफुट वरती घेऊन जाणं आणि प्रथमेश पवार नाना किती वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे राहतात किंवा उभं केलं जात आहे. यावेळी गेला आपण पाहिलं फुल टॉस चेंडू पंच दिला, या चेंडूला खेळाडू अगदी चेंडूपर्यंत पोहोचेल जरूर, मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी आरामामध्ये एक सिंगल धाव जॉगिंग पद्धतीने मात्र कंप्लीट केली जाते, वॉकिंग पद्धतीने कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आता जाऊन पोहोचते अर्थातच 24 या आकड्यावरती 24. या मॅचचा जर विचार केला तर आता ही मॅच जवळजवळ हातातून निसटून जायला सुरुवात झाली की काही. जर प्रथमेश पवार यांनी याच ओव्हरमध्ये कुठेतरी आक्रमण केलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं टीमचं, आणि त्यासाठी आता प्रथमेश पवार यांना आक्रमकता याच पद्धतीनं धारण करावी लागेल. बॉल मिड विकेटला गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, तोपर्यंत आपण पाहिलं तर आज या झाडावरच्या बऱ्याचशा चिंचा खाली पडल्या असेल आणि संध्याकाळी मुलं येतील आणि त्या चिंचा देखील पाहतील, परंतु आज बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर झाडांचा वेध घेताना अनेक बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल जरूर काढली आणि आता यश स्ट्राईकला असेल. फाईट केली जाते सध्या बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. यावेळी सरळ बॅटिंग चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर पोहोचवला जातोय 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनचा. आणखीन एक यश या बॅट मधून येतोय. आकाश शिंदे या त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी पाहिलं भरपूर वेळ हवेमध्ये बॉल राहिला आणि सहजगत्या ही जेल त्यांनी टिपली केलेली. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. कॉमेंट्री बॉक्स थोडंसं आपण जर पाहिलं तर वरच्या लेवलला अगदी बाल्कनीमध्ये, त्यामुळे काही व्ह्यूज आपल्याला इकडे पाहायला मिळाले नाही. वाटलं होतं किरणला की हा षटकार आणि मला देखील वाटलं होतं, परंतु थोडीशी गॅप आहे आणि तिथून मात्र आकाश चिंदारे याला आपण पाहू शकत होतो आणि त्यांनी अप्रतिम झेल या ठिकाणी साकारला गेला. आणि आता मात्र आणखीन एक धक्का लागत असताना टीमचं यश मैदानाच्या बाहेर जात असताना मी बघत होतो सगळ्यांचं लक्ष आहे का, अखेरीस समजलं मला सगळ्यांचं लक्ष आहे. अप्रतिम कॅच पकडली गेली, विकेटचं पतन आणि किसन देवेंद्र अखेरीस मैदानामध्ये दाखल झालाय सातत्याने. कारण की वर्षभर आपण पाहिले तर दौरे मोठमोठ्या नामांकित स्पर्धा, तदनंतर टेनिस क्रिकेटच्या विश्वामधून कमवलेलं नाव जपण्याचा प्रयत्न हे खेळाडू करत असतात. रात्री क्रिकेट, सकाळी क्रिकेट, दिवसा क्रिकेट, आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये क्रिकेट, हिवाळ्यामध्ये क्रिकेट, दिवाळीमध्ये क्रिकेट, प्रत्येक सणामध्ये क्रिकेट आणि असे क्रिकेटचे सगळे तारे सितारे आज या मैदानामध्ये 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये आपण पाहिले तर दाखल झालेत. त्या सर्वांना बघण्यासाठी प्रेक्षक मात्र आतुर देखील झालेत. टीमची टोटल अगदी 25 या धावसंख्येवरती. एक सिंगल धाव या ठिकाणी काढली गेली आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे टेनिस क्रिकेट विश्वातील एक लेजंड खेळाडू, मोस्ट रिस्पेक्टेबल प्लेअर इन टेनिस क्रिकेट ऋषी वैद्य सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून 7 बंगलो असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी सरचे स्वागत. अगदी खूप मोठा प्रवास राहिला ऋषी सरांचा. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुप्रीमोसाठी देखील एक वेगळा प्रवास त्यांचा राहिला, कारण की सातत्याने आपण पाहिली त्यांची व्हिडिओ सुप्रीमोच्या माध्यमातून तुषार दादानी त्यांची चांगल्या पद्धतीने चर्चा झाली, ती आपण सुप्रीमोच्या पेजवरती पाहिली. तदनंतर आपण पाहिलं तर एक काळ होता, आजही आपण पाहिलं तर या नावाला रिस्पेक्ट आहे, ज्या पद्धतीने तो काळ गाजवला. तदनंतर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील बरेचसे खेळाडू, यंग खेळाडू आज ज्या खेळाडूंचा आदर्श घेतात त्या यंग खेळाडूंच्या गळ्यातील टाईट खऱ्या अर्थानं लेजंड क्रिकेट आपण पाहिलं तर ऋषी वैद्य सरांना सध्या मात्र अगदी तुम्ही पाहताय त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सचिन भाऊ तळेकर साहेब यांची स्पर्धा, तदनंतर 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन, या संपूर्ण आपण पाहिलं ही नाती जोडली गेलीत. ऋषी वैद्य सर, 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन ही नाती खऱ्या अर्थानं क्रिकेटची जोडली गेलीत. म्हणून की काय आपल्या वेळेतला वेळ काढून नेहमी या स्पर्धेला प्रत्येक वर्षी दादांची खऱ्या अर्थानं उपस्थिती असते आणि ही उपस्थिती आमच्यासाठी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. टीमची टोटल आपण पाहिलं तर सध्या मात्र 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 27. तर या मॅच मध्ये आता आक्रमकता धारण करावीच लागेल, नाहीतर या मॅच मधला प्रवास जवळजवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर राहील की काय असं चित्र या ठिकाणी दिसत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी अगदी बॉल सीमारेषेच्या जवळ गेला, परंतु पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं लक्ष लागून राहिलंय. बॉल अर्थातच पंचांचा इशारा आला 2 धावा आणि 2 धावांनी स्कोर फलक पुढे सरसावेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं 4थ्या षटकाकडे मार्गक्रमण करत असताना धावसंख्या 86चं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. काही विकेट देखील गमावल्यात. प्रथमेश पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत,
त्यांनी जबाबदारी घेतली, पण तो यावेळी आपण पाहिलं तर अगदी सॉफ्ट हँडेड फटका आपल्याला पाहायला मिळाला शॉर्ट पॉईंटच्या दिशेनं आणि एक सिंगल. आणि तदनंतर आता किशन देवेंद्र इज ऑन स्ट्राईक या खेळाडूला आपण पाहतोय. आणि मॅच मध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या आपण जर पाहिलं तर टीम SP वॉरियर्स करत असताना यावेळी मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल तिथे पंचांचा इशारा, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि असेच षटकार किरण ठोकावे लागतील तर या मॅचचा आपण पाहिलं तर रिझल्ट बदलण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. षटकारांनीच प्रत्येक बॉलचं स्वागत करावं लागेल. इथे मात्र आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. अगदी मी म्हणेन झाडाला पालवी ज्या पद्धतीनं फुटते तशा आता मात्र आशेचे अंकुर फुटले असतील. सध्या आपण पाहतो डेव्ही 11 या टीमसाठी 8 चेंडू अगदी 44 धावेची गरज आहे. जाता जाता टीमचं थोडंफार कर्ज आहे ते कमी करून जातो मी, माझा गेम खेळून जातो. एका बाजूने आपण पाहिलं तर अगदी 8-44 समीकरण या मॅच मध्ये. या देखील आपण पाहिलं तर बॅडमिंटन फटका केला जातो. खेळाडू आहे चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत तो स्वतःचीही काळजी घेतोय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात मैदानामध्ये खेळत असताना. आणखीन एक 4 धावा म्हणजे तब्बल आपण पाहिलं तर 3 चेंडू फक्त किशन देवेंद्र खेळला आणि 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा देखील त्याने टोकल्या. थोडीशी लेट एंट्री झाले पण थेटही एंट्री झाले. आता टीमला असं वाटत असेल किशन देवेंद्रची एंट्री जर आधी झाली असती तर या मॅचची कहाणी कुछ और रहती. कारण की हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर जणू मात्र पॅव्हेलियन मधून सेट होऊन आला. हे खेळाडू ऑलरेडी सेट असतात. कालच्या रात्री जिथे त्याची मॅच थांबली, जिथे त्याचा खेळ थांबला, आज येऊन त्याने तिथूनच तो खेळ चालू केला. असे एक खेळाडू आहेत. टीमची टोटल मात्र 46. यावर देखील आपण पहा फटका अगदी फ्लाइटेड केल्या. जिथे आपण पाहिलं खेळाडू आहे चेंडू गॅदर केला जातोय. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. टीमचं समीकरण आपण पाहिलं तर येणारे तब्बल चेंडू आता बाकी आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये आता 39 धावा करायचे आहेत. मॅच मी म्हणेल ऑनच आहे. कारण की क्रिकेट मधील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजय आणि पराभवाचा आपण बोलत नाही. कारण की क्रिकेट आहे भाऊ, कधीही बदलू शकतं. मॅच मध्ये 6 चेंडू आणि 39 धावेची आता गरज. एका बाजूला SP वॉरियर्स टीमच्या समोर थोडेसे संकटाचे ढग आहेत. मात्र देवी 11 संघानं आतापर्यंत पायामध्ये बांधलेल्या बेढ्यांमुळे गोलंदाजी करणारी देवी 11 टीम आतापर्यंत स्ट्रॉंग दिसून आली आहे. आपण जर विचार केला तर दोन्ही गोलंदाज ज्या पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी केली, आशिष मेहरुलचा आपण उल्लेख करतो, त्यानंतर DN नगर अंधेरीचा खेळाडू विक्रांत याचा आपण विचार करतो आणि फिरोज आता ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, या सर्व गोलंदाजाचा विचार केला तर ज्या शैलीने त्यांनी गोलंदाजी केली अक्षरशः बेड्या ठोकल्या सर्व खेळाडूंच्या पायामध्ये. आणि त्याचमुळे की काय सध्या आपण पाहिलं तर या मॅचवर निर्विवादपणे वर्चस्व गाजवत असताना अझरला पाहताय तुम्ही गोलंदाजीसाठी क्रमांक शेवटच्या षटकामध्ये. आता 5 चेंडू तब्बल बाकी आहे. नाना या बॅच मध्ये 5 चेंडू मध्ये कशा पद्धतीने खेळतो. कारण की नानांना माहिती आहे 38 धावेचं आव्हान आहे. काही ना काहीतरी बेस्ट आपल्याकडून देऊयात या मॅच मध्ये आणि तोच प्रयत्न राहील नानाचा. या देखील आपण पाहिलं तर अगदी फुल ऑन लेनचा चेंडू, नो बॉलचा इशारा जरूर मेन अंपायरनं दिला, लेग अंपायरनं दिला. चेंडू आपण पाहिलं तर अगदी थांबवला गेला. लॉंग स्टॉपला थोड्या वेळासाठी असं वाटलं की नो बॉलवरती धावा GSTच्या माध्यमातून जास्त भेटतील, पण नो बॉलवरती फक्त आपण पाहिलं तर 9चीच 1 धाव भेटली आणि येणारा चेंडू आता मात्र फ्री हिटचा आहे. मॅच मध्ये कधीही कहाणी बदलू शकते. आता जशी ट्विस्ट झाली तशी मॅच मध्ये जर ट्विस्ट आली तर आणखीन मजा मॅचला येऊ शकते. गती परिवर्तन, चेंडू पडला, थोडासा काटा बदलला, कोण बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकावे घेतला, हवेमध्ये हेकावे घेणारा चेंडूने रंग बदलली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक 2 असा चेंडू मात्र राहिला. जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना प्रयत्न राहिलाय जरूर, मात्र आता गोलंदाजी करण्यात टीमनं चावी तयार केली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं सर बॅटीनं फटका चांगला आहे, खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल, मात्र चेंडूने गाठली सीमारेषा. या मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला षटकार येत आहेत जरूर, मात्र हे षटकार किती कामाचे असतील हे फलंदाजालाही माहिती आहे. कारण की मॅचचं समीकरण आता 3 चेंडू आणि 31 धावेचं राहिलंय. येस यावेळी देखील आपण पाहिलं डॉट
त्याचबरोबर आपण पाहिलं तर मगाशीच आपण उल्लेख केला टेनिस क्रिकेट विश्वातील लेजेंड खेळाडू ऋषी वैद्य सर, त्याचबरोबर योगेश वैद्य सर आणि असलमजी सद्गुरू सर यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. वेलकम. खऱ्या अर्थानं आपण सगळेजण उपस्थित राहिल्यानं मी म्हणेल 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेला 4 चांद लागले. या सोहळ्याची शोभा वाढली. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. या वेदिकेला सरळ पाठीने केला जरूर एका हातानं कॅचही पकडली जाते, कॅच ऑफ दी डे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नानाला मात्र माघारी जावं लागेल. आता फक्त एका चेंडूची आता वाट बघावी लागेल, कारण की प्रेक्षकांना ही माहिती पडली या मॅचची चावी विजयाची कोणी तयार केले. फाईट चांगली राहिली होती SP वॉरियर्स संघाची. किशन देवेंद्रची एंट्री झाली. असं वाटलं या मॅच साठी काही ना काहीतरी आपण पाहिलं तर आधी कमबॅक झाला असतं तर बरं झालं असतं. मात्र हेच तर क्रिकेट आहे. वेळ जात असताना पडलेला विचार, पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस, मॅच जात असताना आलेले षटकार नाही ना भाऊ, नसतात कामाचे. या मॅच मध्ये तेच झालं. जी सुरुवात आधीपासून करायला हवी होती ती सुरुवात केली नंतर. तुम्ही सुरुवात कधी करताय यावरती तुमचा प्रवास ठरला जातो. डेस्टिनेशन खूप लांब होतं. 86 किलोमीटरचं डेस्टिनेशन होतं. गाडी पहिल्या दुसऱ्या घेरवरती चालत होती. तीच गाडी शेवटी आता 6व्या घेरवरती आली आहे. पण डेस्टिनेशन अजून खूप लांब आहे. यावेळी आणखीन थांबवले जातात. स्लिपला फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप, आता मात्र स्लिप वाढवले जात आहेत. आणि विकेट किपरच्या मागे एक एक येऊन थांबलाय. त्यांना माहिती आहे आता जाऊया स्लिपच्या दिशेने मस्त आरामात उभा राहूया. खेलेगा तो कितना खेलेगा, मारेगा तो कितना दूर मारेगा. मी नाही जाणार, मी स्लिपलाच उभा राहणार. आता लेग स्लिप पण उभा राहिलाय. क्षेत्ररक्षण आता पाहताय. ही क्रिकेटची मजा आहे. मगाशी उल्लेख केला कारण की 2 विमर टाकले गोलंदाजाला. आता आपण पाहिलं थांबावं लागेल. फक्त एका चेंडूसाठी एवढा वेळ खऱ्या हा सगळा खेळ चालला, एवढा वेळ थांबवलं जातंय. हो अखेरीस ही मॅच आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम देवी 11 संघानं मात्र विजयी केली आहे. विजय झाला हा संघ. SP वॉरियर्स संघानं चांगला कमबॅक करण्याचा केला प्रयत्न, मात्र अखेरीस त्यांच्या हाती लागलं अपयश. देवी 11 संघाचं मात्र करूयात कौतुक. आणि या संघाचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. कोणत्या खेळाडूने या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंग आणला तर ज्या खेळाडूनं 13 चेंडूमध्ये 35